भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या हकालपट्टीची मागणी, ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची आणि पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी नंदुरबारमधील संतप्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे गावित समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून विजय चौधरी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिनाताई गावित यांचा अपमान केल्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओत इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार, संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात। एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे आणि अनेक लोकांबद्दल ते काय काय बोललेले आहेत। अशा लोकांनी बीजेपीत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरी। त्यांनी राजकारणाचे विषय काढले की यांना पाडा। अरे तुम्ही बीजेपीत असून तुम्ही बीजेपीच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय। ही कुठली पद्धत झाली आहे? पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने। जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचा तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं, इथे नवीन बॉडी करण्यात यावी। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहेत। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला, प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार, माजी खासदार, संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार हे झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरीची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू। ती अशा व्यक्तींबद्दल पक्षाचाच एक राज्यस्तरावरील माजी राज्यस्तरावरील एक नेता अपशब्द बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो आणि ज्या पद्धतीने ते रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत तर त्या आधाराने, तसेच फक्त त्यांच्याबद्दलच नाही पण काही राज्यातील बडे मंत्री देखील यांच्यामुळे गोत्यात येऊ शकतात। म्हणून आमची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आहे की अशा व्यक्तीची, जे विजय चौधरी यांनी जी पद्धतीने टीका केलेली आहे आणि जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करावं, जेणेकरून आपल्या पक्षाची बदनामी होणार नाही आणि योग्य ती कार्यवाही प्रशासनाने देखील करावी अशी आम्ही आपल्या मार्फत विनंती करतो।